नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 47 फुटांवर पोहोचली आहे। राधानगरी धरणाच्या 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे। कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका बसलेला आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। भूषण, 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात जो काही मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। मात्र आता कोल्हापूरची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू आहे असं म्हणावं लागेल। आपण बघतोय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरचा ही दृश्य आहेत। जवळपास 4 ते 5 फूट पाणी आता या रस्त्यांवर आल्याचं पाहायला मिळते। आंबेवाडी गावाजवळची ही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। आपल्याला कळू शकेल की कशा पद्धतीची भीषण परिस्थिती हळूहळू कोल्हापूरमध्ये आता निर्माण व्हायला सुरू झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 47 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। 2019 आणि 2021 नंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। आणि आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। राधानगरी धरणातून धरणाचे 4 दरवाजे अजूनही उघडे आहेत, ज्यातून 6000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो भोगावती नदीमध्ये सुरू अजूनही आहे। आणि त्यामुळे या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। आपण बघतोय कोल्हापूर शहर आणि परिसराबरोबरच जिल्ह्याला देखील आता या सगळ्या महापुराचा फटका आहे तो बसायला सुरुवात झालेली आहे। कुरुंदवाड असेल, औरवाड असेल, ही शिरोळ तालुक्यातील जी गावं आहेत त्या गावांना देखील आता या महापुराचा फटका बसायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय कोल्हापूर पुन्हा एकदा महापुराच्या दिशेने जात असतानाची चित्र आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहेत। आणि एकूणच कोल्हापूरची परिस्थिती जी आहे ती हळूहळू भीषण होत असतानाचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहण्याचे सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत। आणि नक्कीच धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।